गंभीर गुन्ह्यातील आरोपी संदीप भोसले 2 वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार। जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गंभीर गुन्ह्यातील आरोपी संदीप रामू भोसले वय 37 राहणार 52 झोपडपट्टी शाहूनगर जयसिंगपूर याला कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे। माननीय उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी उपविभाग यांनी हा आदेश दिला आहे। पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलिसांनी ही कारवाई केली। संदीप भोसले याच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारहाण, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 56(1)(ब) अन्वये त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता। हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी यांच्याकडे पाठवण्यात आला होता। प्रस्तावावरील सुनावणी आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी संदीप भोसले याला कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले। दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष गोरे यांनी संबंधित हद्दपार आदेशाची बजावणी केली असून संदीप भोसले याला सांगली जिल्ह्यातील मिरज येथे त्याच्या नातेवाईकांकडे सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले। सदर हद्दपार आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात अथवा जयसिंगपूर परिसरात आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। SK न्यूज जयसिंगपूर।